ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या 3 नोव्हेंबर 2025च्या एपिसोडमध्ये साक्षी शिकरे एका व्यक्तीशी फोनवर बोलत असते. ती त्याला प्रत्यक्षात भेटायला सांगते. मागच्या एपिसोडमध्ये साक्षीनं मैपतला सांगितलेलं असतं की तिची समीरा शेख ही ओळख वाढवण्यासाठी तिने डेटिंग ॲपवर अकाउंट ओपन केलं आहे. त्यावरच ती चॅटिंग करत असते. येत्या एपिसोडमध्ये तिचा डेटिंग ॲपवरचा मित्र हा अस्मिताचा नवरा असू शकतो. तर सुभेदारांच्या घरात सायली आपल्या आईवडिलांना खोटं बोलण्याबाबत जाब विचारत असते. तेव्हा ते म्हणतात की तू जेव्हा आम्हाला मंदिरात भेटलीस तेव्हा तुलासुद्धा आम्ही भीक मागताना आवडलेलं नव्हतं. मग आम्ही तुझ्या सासरच्यांना हे कसं सांगायचं होतं, म्हणून आम्ही बाहेर सगळ्यांशी खोटं बोललो. सायलीला त्यांचा खोटेपणा असह्य होतो आणि ती तिथून निघून जाते. ती गेल्यावर मात्र मैनावती आणि सदाशिव हसू लागतात. तर दुसरीकडे बाहेर नागराज आणि त्याचा माणूस प्रियाचा फोन तपासत असतात. तेवढ्यात त्यांना तिच्या फोनमधला एक व्हिडिओ मिळतो, जो ते पटकन डिलीट करतात. नागराज प्रियाचा फोन बाहेर ऐकायला जाणार इतक्यात तीच समोर उभी राहते. ती त्यांना म्हणते की जेव्हा तुम्ही इडली घेऊन आल्याचं नाटक केलेलं तेव्हाच मला तुमच्यावर संशय आलेला. त्यामुळे मी मुद्दाम माझा फोन तिथे सोडून गेलेले. तुम्ही कितीही माझा तो व्हिडिओ शोधण्याचा प्रयत्न करा, मी तो अशा जागी लपवला आहे जो तुमचा बाप या जन्मात शोधू शकणार नाही. आपला प्लॅन फसल्यामुळे नागराजचा हिरमोड होतो. दुसरीकडे सायलीची प्रचंड चिडचिड चालू असते. ती अर्जुनला सांगते की आई बाबा किती सराईतपणे खोटं बोलले. त्यांचा या खोटं बोलण्यावर आपल्या आईबाबांना सुद्धा विश्वास ठेवला. मला त्यांची फसवणूक होत आहे हे बघवत नाही आहे. ते असं कसं वागू शकतात. इतके दिवस मी काही बोलली नाही, पण मी पहिल्या दिवसापासून सगळं नोटीस करत आहे. त्या दिवशी खेळ खेळताना सुद्धा त्यांनी पिनाने कुलूप उघडलं होतं. तेव्हा म्हटलं जाऊ देत की पैशाची गरज असेल म्हणून त्यांनी हे केलं असेल, पण प्लास्टर लावताना सुद्धा ते खोटं बोलले. त्यांचं वागणं मला अजिबात पटत नाही. मला सतत कुठेतरी वाटतंय की मैनावती लोखंडे आणि सदाशिव लोखंडे हे माझे खरे आईवडील नाहीत. आमच्या वागण्यात किती जमीन आसमानाचा फरक आहे. तेव्हा अर्जुन तिला शांत करत म्हणतो की मला सुद्धा हा संशय होता, म्हणून मी तुमची DNA टेस्ट केली आहे, पण त्यामध्ये तेच तुझे आईबाबा असल्याचं सिद्ध झालं आहे. अर्जुन तिला पेपर दाखवतो. ते पाहून सायलीला धक्का बसतो. मात्र ती त्याला म्हणते हे रिपोर्ट्स खोटेसुद्धा असू शकतात. तुम्ही बरेचदा सांगता की डोळ्यासमोर दिसणारी प्रत्येक गोष्ट ही खरी असतेच असं नाही. कशावरून हे रिपोर्ट खरे आहेत. अर्जुनला मात्र आपण स्वतः ते रिपोर्ट केल्यामुळे खरेच वाटत असतात. तो सायलीला शांत करण्याचा प्रयत्न करतो, पण ती काही ऐकत नाही. दुसऱ्या दिवशी सुद्धा तिची चिडचिड चालूच असते. दुसरीकडे प्रियाला DNA टेस्टचे रिपोर्ट बदलल्यामुळे 90% काम फत्ते झाल्यासारखं वाटत असतं. पण काही झालं तरी त्यांचं वागणं हे सायलीसारखं नसल्यामुळे कधीही संशयाची सुई आपल्याकडे वळू शकते ही भीतीसुद्धा असते. म्हणून ती एक चिठ्ठी लिहिते जी तिला लोखंडे जोडप्यांपर्यंत पोहोचवायची असते. तर मित्रांनो, असा हा आजचा भाग आहे ठरलं तर मग या मालिकेचा.